शुभ सकाळ सगळ्यांना. मी आता खिचडी बनवत आहे. हा बघा, कांदा, लसूण, अद्रक, जिरा आणि कोथिंबीर. आता मी याच्यात लसूण घेतले आहे आणि टोमॅटो पण बारीक करणार आहे. आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. कांदा फोडणीसाठी कापला आहे. हे बघा, पेस्ट तयार झाली. आता मी कुकरमध्ये तेल ओतलं आहे. त्यानंतर 2-4 पाकळ्या कढीपत्ता, लांब लांब चिरलेला कांदा, हे चांगलं परतून घेणार आहे. तर जेवढं अंदाजे घालता येईल तेवढं मीठ घालायचं. हळदही घालायचे, जेणेकरून कांदा चांगला लवकर नरम होईल. मीठ आणि हळद घालून कांदा लवकर नरम होतो. आता मी बारीक केलेली लसूण अद्रक पेस्ट घातली आहे. ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतवणार आहे. आता मी ह्यात मसाला घालणार आहे. अंदाजे आपल्याला जेवढा तिखट लागेल तेवढा. आता मी मिरची घातली याच्यात, म्हणून थोडं कमी घालते मसाला. मिरची बारीक केली ना वाटणमध्ये. कमी घालते. चांगलं तेल सुटू दिलं ना का मग त्यात आपण तांदूळ डाळ घालायची आहे. आता चांगलं परतून घेणार आहे.
माझा हा आहे ना पहिलाच ब्लॉग आहे ना, थोड्याफार चुका होतील माझ्याकडून, पूर्वी कधी केलं नाही, पहिलाच ब्लॉग आहे. थोडीशी कोथिंबीर पण घातले. हे चांगलं परतून झालं का त्यात मी पाणी ओतणार आहे. पाणी मी किती घेतले माहिती आहे, 1 ग्लास तांदूळ आणि त्यात थोडीशी पाववाटी डाळ. पाणी मी 2.5 ग्लास घेतले. हे पाणी घातलंय. आता मी ह्याला कुकरला झाकण लावून घेते, नंतर मग तुम्हाला दाखवते. शिट्टी झाली, थोडा वेळ ठेवणार आणि मी बंद करणार. त्या कुकर थंड होण्याची वाट बघायची. हा आमचा निघू, बिस्किट बोलले ना म्हणून तो आलाय. हे आमच्या दिगूचा बिछाना. त्याला ही बिस्किट खूप आवडतात. हा बघा कसा आलाय, हा बघा. चलिए चल. ये घे. का ही बघा आपली खिचडी तयार झाली. कशी वाटली खिचडी कमेंट करून सांगा. हे आमच्या हॉलमधले बाहेरचं दृश्य या हॉलमधून आमच्या दिसतं. मी आता तुम्हाला माझं नाव सांगते. माझं नाव स्नेहा देवरुखकर. संगीता माझं माहेरचं नाव आहे. कसं वाटलं माझा ब्लॉग? लाईक, शेअर आणि तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा की पुढचे तुम्हाला व्हिडिओ दिसतील.